सर्वांना नमस्कार। राज्यातील प्राथमिक माध्यमिक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी संघटनांच्या माध्यमातून 5 डिसेंबरला शाळा बंद आंदोलन होत आहे। हे शाळा बंद आंदोलन कशासाठी? शिक्षकांना शाळा बंद करून आंदोलनात जाण्यात खरंच रस आहे की आवड आहे का? नाही। शासनाच्या धोरणामुळे, संच मान्यतेच्या धोरणामुळे शाळेत पुरेसे शिक्षक नाहीत। 20 पेक्षा कमी पटसंख्येच्या शाळा आहे, त्यामुळे तुमच्या शाळेमध्ये आता 6वी 7वी 8वीला शिकवण्यासाठी एकच शिक्षक देऊ, हे धोरण कुठले? एकच गुरुजी 3 वर्गाचे 2 वर्गाचे सर्व विषय कसे शिकवणार? यासाठी आंदोलन आहे। आपल्या पाल्यांना जर गुणवत्तापूर्ण शिक्षण द्यायचे असेल तर त्या शाळेत पुरेसे शिक्षक असले पाहिजे। एक गुरुजी 3 वर्ग, एक गुरुजी 4 वर्ग, हे किती दिवस चालणार आहे? आणि म्हणून आपल्या विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी हे आंदोलन आम्ही शिक्षक करत आहोत। हे आंदोलन आमच्या आर्थिक लढ्यासाठी नाही, हे आपल्या पाल्यांच्या संरक्षणासाठी आहे, त्यांच्या शैक्षणिक हितासाठी आहे। दुसरा मुद्दा, वर्षभर ट्रेनिंग, वर्षभर अशैक्षणिक कामं, BLOचं कामं, या सर्व गोष्टीमुळे आम्ही त्रासून गेलो आहेत। आपली इच्छा असते की आमच्या गुरुजींना आमच्या मुलांना शिकवलं पाहिजे, पण मधातच ट्रेनिंग, नवनवीन ॲप, अशैक्षणिक कामं, रोजची माहिती भरणं, यामुळे मुख्याध्यापक शिक्षक त्रस्त होऊन गेले आहे आणि आपल्या मुलांना पुरेसा न्याय देऊ शकत नाही। त्यासाठी हे आंदोलन आहे। आणि म्हणून राज्यातील तमाम पालकांना विनंती करण्यात येते की स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा, अनुदानित शाळा यामधील शिक्षण विद्यार्थ्यांना पूर्ण वेळ मिळावं, यासाठी आपणही या लढ्यात सामील झालं पाहिजे। शासनाला भाग पाडलं पाहिजे की आमच्या शाळांमध्ये पुरेसे शिक्षक द्या, आमच्या गावाची शाळा टिकू द्या। धन्यवाद।